या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चंदूरचे पाटील झाले मागासवर्गीय, पट्टण कोडोलीत संताप, भाजप उमेदवारांचा वादग्रस्त दाखला वैध। हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली जिल्हा परिषद गटातून समोर आलेली एक घटना सध्या संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात खळबळ उडवत आहे। चंदूर गावचे पाटील म्हणून ओळख असलेले भाजपचे अधिकृत उमेदवार महेश उर्फ दरगोंडा पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवर लिंगडर या जातीचा दाखला जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला। या दाखल्यावर दलित समाजाने आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतरही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो दाखला वैध ठरवल्याने संतापाची लाट उसळली। हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली जिल्हा परिषद गटाची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। या जागेसाठी भाजपकडून उमेदवारी करताना चंदूर येथील पंचायत समितीचे विद्यमान सभापती महेश उर्फ दरगोंडा पाटील यांनी लिंगडर या अनुसूचित जातीचा दाखला जोडत अर्ज दाखल केला। ही बाब समोर येताच उमेदवार भीमसेन कांबळे यांच्यासह दलित व मागासवर्गीय समाजाने तीव्र आक्षेप नोंदवला। गावचा पाटील म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीचा मागासवर्गीय दाखला संशयास्पद असल्याचा आरोप करत याबाबत अधिकृत तक्रारी दाखल करण्यात आल्या। या तक्रारींवर निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी काल सुनावणी घेतली आणि आज सकाळी वादग्रस्त जात प्रमाणपत्र वैध ठरवत उमेदवारी कायम ठेवली। या निर्णयानंतर मात्र पट्टण कोडोली गावासह परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। दलित समाजाने याला लोकशाहीची थट्टा आणि आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर असल्याचा आरोप केला आहे। प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असते असं म्हटलं जातं, पण आता निवडणुकीसाठी काय पण अशी म्हण जिल्हा परिषद निवडणुकीत खरी ठरताना दिसत आहे। चंदूरगावच्या एका पाटलांनी थेट मागासवर्गीय दाखला काढल्याने दलित समाजाला मोठा धक्का बसला आहे। यामागे महसूल प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे। जर गावचे पाटीलच मागासवर्गीय दाखले काढत असतील तर खऱ्या मागासवर्गीयांनी कुणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। एकीकडे आरक्षणाच्या हक्कासाठी दलित आणि मागासवर्गीय समाज संघर्ष करत असताना दुसरीकडे सत्तेच्या जोरावर जात प्रमाणपत्रे मिळवत असतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा ठरेल। या प्रकरणी आता निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। या वादावर पुढे काय निर्णय होतो, प्रशासन याची दखल घेते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। महानकर न्यूजसाठी रिजवान मुजावर, पट्टण कोडोली।